कसला आनंद घेतात बघा. तर गाईज ह्या मंदिरात सैराट पिक्चरची शूटिंग झालती नाही का, ते बघू शकतात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज चाललो आहेत आम्ही सोनारीला. तिथं खूप जास्त माकड आहेत आणि सोनारी झाल्यावर बघूत, अजून काही प्लॅनमध्ये काही एक्सचेंज नाही आहे, पण बघूत अजून कुठं जायचं असलं तर सांगतो तुम्हाला, दाखवतो नाही का. आता चाललो आहे सोनारी, निघायचं आहे 5-10 मिनटात आम्हाला. तर मम्मी ते आवडतात, मम्मीचं आवरलंय. मम्मी इकडे बघ, मम्मी हो इकडे बघ. तिथं गुलाल वगैरे उधळतात खूप जास्त. दीदीने पण आवरलंय, दीदी बघू शकता, दीदी बघ इकडे. हां छान दिसते. तर गाईज आता निघतोय तर आम्ही. दीदीने ती कुलूप लावतात, गाडीत चावीस नाही माझ्याकडे. मम्मीने ती चेष्टा करायला लागल्यात तिकडून, गाईच ऐकू आलं त्यांना. बघ दीदी इकडे बघ ना एकदा. तर ते सोनाली बस चला. तर गाईज आम्ही आलोय पहिल्यांदा करमाळ्यामध्ये. करमाळ्यामध्ये देवीचं खूप छान मंदिर आहे, तो तिथं चाललोय. ते बघू शकतात की ते जुनं आणि अख्खं दगडी काम आहे. आतमध्ये तर अख्खं मंदिर दगडाचं आहे. एक आतमध्ये गेलो दाखवतो तुम्हाला आता. तर गाईज करमाळ्याला आलोय देवीला. इथं दीदी आणि मम्मी मंदिरात आलेत आत्ताच. इकडे एक आहे, साईडला पण आहे. कसलं भारी वाटतंय मंदिर, बघू शकतात किती मोठं आहे. काय आहे, 3-3 आहे भाई. तेव्हा किती छान दिसतंय. तर गाईज अख्खं दगडी काम आहे, बघू शकतात कसलं भारी वाटतंय. आजी इकडे इकडे बघा, फोटो काढ ह्यांच्याकडे बघा. तर गाईज मंदिर बघू शकतात कसलं भारी वाटतंय. सगळं दगडी काम आहे. कसं काय, या साईडला कोणतं तरी मंदिर आहे महादेवाचे. तिकडं बघा, अण्णाचा फोन चालू. तर गाईज ह्या मंदिरात सैराट पिक्चरची शूटिंग झालती नाही का, ते बघू शकतात. ते मंदिर करमाळ्याचं आहे. तिथे कुठं झालती शूटिंग सांग की, तुलाच नाही का माहित. झालती एवढंच माहिती आहे फक्त, कुठं झालती मला पण नाही माहिती एवढं. तर गाईज हे बघू शकतात किती भारी वाटतंय, दोन्ही एका मागे एक आलंय. तर गाईज ऊन बघू शकतात खूप जास्त आहे नाही का. आईस्क्रीम घेतल्यात आम्ही सगळ्यांनी खायला. तर गाईज ऊसाचा रस मम्मीला पिऊ वाटला होता, सो थांबलो होतो आम्ही त्या साईडला बसल्यात. हो
लय लवकर प्याला तिथे सगळ्यात पहिल्यांदी होय. आता झाला रस पण आता निघालो होतो आम्ही. चले होय अण्णा बरोबर आहे. कसलं भारी वाटतंय बघ की. काय म्हणते काय म्हणते इकडे लय भारी वाटतंय काय बघू शकतात कसलं भारी व्ह्यू आहे. इकडं पूल आहे असा रोड चलत जाईल तिकडं पण तिकडं नाही जायचं उशीर झालाय आम्हाला. मम्मी पण बघायला आता. आभाळ पण गरजत आहे. आभाळ आले पाऊस येतोय वाटतं. गाडीवर बसलोय. सगळ्या घरावर बसले की एक बसलाय मागं राखण करतात. कसलं भारी बसलोय. तर गाई आता सोनारीला आलो आम्ही. तिथं खूप जास्त माकडे येत नाही का तुम्हाला गेल्यावर दाखवतो. तिथं आमची दिदी कशी चालली तिकडे मम्मी आणि फादर पुढे. समोर सोनारीचं मंदिर आहे. तर गाईच आम्ही कुलदेवता लावलो होतं आमच्या. होऊ शकतात आता हे पण क्लिअर दिसायला लागलं मंदिर. तर गाईच इथं गुलाल उधळतात बघू शकतात. इथं माकड किती त्या साईडला बघा. इथं कशी बसल्यात. इथं कसं बसलंय खाताय शेंगा. मंदिरात आलोय तर आता किती वर घंट्यात आता कधी हात पुरावा माझा. म्हणा फक्त जोरात. हा चांग भलं. इकडे बघ इकडे बघ ना. पाय खूप जास्त पोळायला लागल्यात आता. वर कस काय तिथं केवढी पिल्ले. तिथं केवढी बाळ आहे. कस काय झूम कर दर घ्या नाच. काय नाच राहू. ही वार कसलं सुटलंय. वार सुटलंय. हनुमान महाराज की जय.
ह्या साईडला राहू की म्हणजे देऊ पण त्या आपल्या देणगीची पावती घ्या. अखिल भारतवर्ष नवनाथ झंगटळ श्री काळ भैरवनाथ गुरुगादीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र लवबाई क्षेत्र सोनारी या ठिकाणी नवनाथ मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे. नाथांच्या कळसाच्या कामासाठी सदराने कसं काय डॉन डॉगेश भाई कसं काय पांढरा शिपित होता. तर काही दर्शन झालंय. आता चाललो तर आम्ही. आता काय प्लॅन आहे काय माहित नाही मला, पण आता गेल्यावर कळलं. घरचे पुढे आहेत हे काय इथं. तर आता आम्ही निघालो. अण्णा महाग खाली केळ देतो शेर आहेत 5-6 आहेत 7-8 आहेत. लय मजा आली माकडांची. दीदीचं किती भीती परांड्याला शेवरावड परांड्याला असं म्हणजे पुढं कुठं फाटाफेटा असले ते परत खराब आहे तो माणूस. लय माकड तो किती एक बसलंय. मग ते दिसलं का इथं बघ की थांब बघ इथं. दिली ना आहे का नाही? फाटा असं वादळ सुरू ना पण घेते. हा पाणी टाकणार आहे. मग सांगा की काय वाजत माग अरे सांगायचं डिकीत सांगायचे सामान असं बरं का. पाहणं वाजत हा ओके बघ कसल्या भारी लाटा होत्या तिथे. थांबू का? रोड लयच खराब आहे हा. कसला आनंद घेतात बघा. लय पाऊस झालाय राव इकडल्या साईडला बघा की. वातावरण भारी झालं त्याच्यामुळं. काय पाणी रोडला साचते पण बघ की काय. तर काहीच नाश्त्याला थांबलोय. पाऊस यायला लागलाय बघू शकतात नाही का. तर गाईज 2 पावभाजी मागवली आणि 2 मिसळ बघू शकतात. पाऊस येतोय अजून पण. मोसम एवढा भारी झालाय ना. मोसम कसला भारी झालाय. आता निघालोय तर आम्ही. नीट दिसा तिथे मागून लय चमकत आहे. हा आता मला काय माहित. आणि हवा आहे नाही केस उडाणार काय ते ब्लॉग मध्ये बोलतोय बरं का येडं पोरगं. म्हणून मी खरं आहे का नाही. खरं बघ आता बाहेर सारखं ते ब्लॉग नाही ब्लॉग नाही व्हिडिओच काढतोय असा. पुढं केसच उडाणार तर काय करायचं आता मी. केसच तुला काय ते ब्लॉग मध्ये तसं म्हणतो काय चौदा दिवस गाडू दीदी आमची ह्याच्यात चालू काय बोलाव का नाही कोणाला पाठ झालंय पाठ. तर गाईच आता आलोय आम्ही शेगूरच्या खंडोबाला. हे खंडोबा देवस्थान आहे खूप मोठं आहे. आत गेल्या दाखवतो तुम्हाला. आता अचानक ठरलं आमचं नाही का जात असता रस्त्यानेच दिसलं मंदिर. सो आलोय. तर गाईज मंदिर बघू शकतात कसलं भारी आहे. किती मोठं किती छान आहे. खूप छान मंदिर आहे. हे बघा वाव.
तर काय खूप सुंदर असं मंदिर आहे बघ. मी म्हणल्यामुळं तर आवलं आपण. किती भारी वाटतंय. तिथं काहीतरी आहे आतमध्ये. काय आहे व? तर गाईज हे बारो आहे, बघू शकतात पाण्याचं. पहिलं जुनं असं असायचं. तुम्हाला दाखवते बघा. इथं पाणी आहे. कसं काय हे असं बांधलंय हे बघू शकतात नाही का. तर काही दर्शन झालं. आता निघालोत आम्ही. इथं आज काहीतरी कार्यक्रम पण आहे, बघू शकतो नाही का. हरे राम हरिपाठ हरे आहे, राम हरिपाठ, राम सॉरी. राम हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. मला घे ना 10 रुपयाच्या कोणगीवर. तर गाईच कोण घेतल्यात आता. करा की खाली. मला दे. तर गाईच आता आलोत गावात. आता डिझेल टाकायचं, फुल करायची टाकी, परत पुढे जायचं म्हणलं तर. आता चाललोय घरी आम्ही. परत थोडा त्रास व्हायला लागला ना. मम्मी मावशीला बोलत्या. त्या पाळी